रब्बी हंगाम 2024 करता शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकासाठी 100% अनुदानावरती, त्याच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यासाठी 50% अनुदानावरती बियाणे हे पुरवण्यात येत असतात आणि त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज भरणे हे सुरू झालेले आहे आणि त्यासाठीचा ऑनलाईन अर्ज हा कशाप्रकारे करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी आहे पांडवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनलवरती जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या. त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. त्यासाठी आपल्याला mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचं लॉग इन करून घ्यायचं आहे. शेतकरी जर प्रथमच अर्ज करत असेल तर नवीन अर्जदार नोंदणी यावरती टिक करून आपल्याला शेतकऱ्याची नोंदणी करून घ्यायची आहे. शेतकऱ्याची नोंदणी कशा प्रकारे करायची आहे याबद्दलचा व्हिडिओ आपल्याला आय बटनमध्ये भेटेल. त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. त्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचं लॉग इन हे करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी आपल्याला अर्जदार लॉग इन यावरती टिक करायचं आहे. आपण दोन पद्धतीने लॉग इन करू शकता, एक वापरकर्ता आय डीने आणि दुसरा आधार क्रमांकाने. तर आपण या ठिकाणी आधार क्रमांकाने करून घेतोय. तर या ठिकाणी शेतकऱ्याचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर OTP या बटनावरती टिक करून आपल्याला शेतकऱ्याच्या आधारला जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून शेतकऱ्याचं लॉग इन हे करून घ्यायचं आहे. आपल्याला OTP या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला OTP तपासा या बटनावरती टिक करून आपला शेतकऱ्याचं लॉग इन हे करून घ्यायचं आहे. तर शेतकऱ्याचं लॉग इन आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर अर्ज करा या बटनावरती टिक करायची आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बियाणे, औषधे व खते यावरती हे बाब निवडून घ्यायचे आहे. तर बाबी निवडा यावरती आपल्याला टिक करायचं आहे. शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिकासाठी 100% अनुदानावरती बियाणे हे पुरवण्यात येतात. तर आपल्याला कुठलं बियाणं पाहिजे ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी हरभरा करून घेतोय. त्यानंतर या ठिकाणी हवे असलेले अनुदान बाब आपल्याला या ठिकाणी पीक प्रात्यक्षिकासाठी करायचं आहे. त्यामुळे आपण पीक प्रात्यक्षिक हे निवडून घेतोय. त्यानंतर वाहन आपल्याला निवडून घ्यायचं आहे. तर पीक प्रात्यक्षिक हे आपल्याला नवीन वाहनासाठी मिळत असते. त्यानंतर आपल्याला या ठिकाणावरून वाहन निवडून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला एक लिस्ट दिसेल, त्यामधनं आपल्याला जे वाहन पाहिजे ते आपल्याला या ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपल्याला फुले विक्रांत पाहिजे, त्यामुळे आपण फुले विक्रांत यासाठी करून घेतोय. त्यानंतर आपल्याला क्षेत्र 0.4 हे निवडून घ्यायचं आहे. 1 एकरसाठीच आपल्याला हे पीक प्रात्यक्षिक अनुदान दिले जाते. त्यामुळे आपण 0.40 यावरती सिलेक्ट आपला घटक हा समाविष्ट करून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी घटक समाविष्ट केलेला आहे. तर आणखी घटक आपल्याला जर करायचा असल्यास आपण आणखी घटक देखील यासाठी निवडू शकतो. तर त्यानंतर आपल्याला पुन्हा मुखपृष्ठ यावरती यायचं आहे आणि अर्ज करा या बटनावरती टिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला पहा यावरती टिक करून आपल्याला आपण निवडलेल्या बियाणांना आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण निवडलेल्या बियांना आपल्याला 1, 2, 3 असा आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. त्यानंतर या चेकबॉक्सवरती टिक करायचा आहे आणि अर्ज सादर करा यावरती टिक करून आपल्याला आपला अर्ज हा सादर करून घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज सादर केला आहे आणि यावरती आपल्याला ओके वरती टिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपण पहिल्यांदाच अर्ज करत असाल चालू वर्षात तर आपल्याला अर्जाची फी हे ₹23.60 करावं लागते. आपण या अगोदर अर्ज केलेला आहे, त्यामुळे आपल्याला आता पुन्हा फी भरण्याची आवश्यकता नाही. तर आपला अर्ज सादर झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता छाननी अंतर्गत अर्ज. तर आपण या ठिकाणी पाहू शकतो की आपला अर्ज या ठिकाणी आपण लॉटरीसाठी एलिजिबल आहात ते आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपल्याला पोचपावती काढण्यासाठी पोचपावती यावरती टिक करायचं आहे. अशा प्रकारे पोचपावती आपल्याला या ठिकाणी भेटेल. आपण या ठिकाणी पाहू शकता आपण जो अर्ज केलेला आहे हरभऱ्यासाठी केलेला आहे, पीक प्रात्यक्षिकासाठी केलेला आहे आणि पारंपरिक बियाण्यासाठी आपण अर्ज केलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पावती जनरेट होईल. हे पावती आपल्याला प्रिंट करून ठेवायची आहे आणि शेतकऱ्यांना द्यायची आहे. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.